नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मागच्या 3 दिवसापासून म्हणजेच 25 तारखेपासून बंजारा समाज आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात मागच्या 25 तारखेपासून आरक्षण बचाव संघर्ष समिती असे आमचे सन्माननीय राजेशजी राठोड, श्याम काळू राठोड, अमोल गुलाबराव राठोड, सचिन गणेश राठोड हे अन्न व जल त्याग उपोषणावर हे पोरादेवी इथे बसलेले आहेत. मागण्या फार काही अवघड नाही आहे विषय. मागण्या जे आहेत ते सतत आमच्या काही वर्षापासून सारख्याच मागण्या आहेत. मी एक समाजाचा घटक म्हणूनच आपल्याशी बोलतो आहे. सर्वप्रथम तर मी त्यांची जे प्रकृती खालावलेली आहे ती थोडीशी चिंताजनक आहे आणि जर हा लढा समोर कायम ठेवायचा असेल तर प्रकृतीकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे. तरी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी यांना विनंती केली आहे की सलाईनच्या माध्यमातून असो किंवा गोळी किंवा औषध घेण्याचा विषय असो, त्याच्यावर त्याचा त्याग आपण नका करू, कारण की समाजाला आपली गरज आहे. मी खरं म्हणजे राजेश भैयांचं मी इथे आवर्जून उल्लेख करेल की त्यांची लढाई ही आजची नाही आहे. 7 ते 8 वर्षापासून, मला वाटतं 2016-17 पासून चालू आहे आपली लढाई. 2017मध्ये एक शासनाने एक GR काढला होता आणि त्याच्या आधी मी सर्व माहित्यांबद्दल थोडंसं बोलतो. यांचे जे मागण्या आहेत त्याच्याबद्दल बोलतो. की एक म्हणजे की मागच्या अधिवेशनमध्ये सन्माननीय आपल्या महाराष्ट्र प्रदेशचे मंत्री समाज कल्याण मंत्री साहेब यांच्याकडे जेव्हा राजेश भैया अशा असंख्य लोकांची मागणी घेऊन आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वपक्षीय 5 आम्ही लोकप्रतिनिधी आहो, वरच्या सभागृहाचे खालच्या सभागृहाचे मिळून आम्ही त्यांच्याकडे गेलो असता अधिवेशनाच्या काळात त्यांनी शब्द दिला होता की मी SIT लावणार आणि SITची घोषणा करणार म्हणून. जे राजपूत भामटा समाज त्याच्यात जे घुसखोरी होती आहे याची SITची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी असं सांगितलं की ते चुकून निघालं. माझं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा 5 लोकप्रतिनिधी येऊन आपल्याकडे विनंती करतात एका समाजाचे की आपल्याला SITचं गठन करावं लागेल साहेब, मागणी फार ग्रासरूटवरून आमच्याकडे ही मागणी येत आहे आणि आपण त्याचा शब्द आम्हाला देता आणि मग सभागृहात जाऊन पण सांगता की मी SIT स्थापन करणार आणि नंतर ती SIT स्थापन न करण्यात आलेली नाही आहे. आज मला वाटतं त्याला 4 महिने पण उलटून गेलेले आहेत. आता फक्त एवढंच म्हणणं आहे की काही यांचा अभ्यास जो आहे हा फार दांडगा अभ्यास आहे. जे घुसखोरी झालेली आहे आतापर्यंत त्याची एक समिती पण होती. त्या समिती सरकारी समिती होती, जे बार्टीची समिती आहे त्या समितीमार्फत पण चौकशी करण्यात आली. काही आम्ही उदाहरणं दिले होते की काही नावं दिले होते, त्यातले 50 500 550 नावं दिले होते. त्यातले त्यांनी ठरवलं की 50 व्हॅलिडिटीवर आम्ही चौकशी करणार आणि त्यांना एवढं आम्ही मुभा दिली की त्या 550 पैकी कुठल्याही 50वर तुम्ही चौकशी करा. आणि त्यांच्या समितीतला निष्कर्ष असा आला आहे की त्या 50च्या 50 व्हॅलिडिटी ह्या बोगस आहेत आणि त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आहे. यांची ही पण मागणी रास्त आहे. मी याला समर्थन करतो. मी शासनात मी स्वतःला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी कुठल्याही पक्षात असो आज, पण ही मागणी पूर्ण समाजाची असल्यामुळे या समाजाला या मागणीला माझा पाठिंबा आहे. या मागणीसाठी मी शासन दरबारी ज्या कुठल्याही लेवलवर ज्या कुठल्याही व्यक्तींवर किंवा त्या पदावर बसलेले व्यक्ती असतील त्यांना मागणी करावी लागेल. मी तिथे जाऊन मागणी करणार 100%. 50 लोकांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही यांना मी विनंती केल्यानंतर यांनी सांगितलं की बा फार किरकोळ बातमी आहे, गोष्ट आहे की
तिथं दोषी आढळलेले असताना कमिटीचं रिपोर्ट, शासनाच्या कमिटीचं रिपोर्ट त्यांच्या विरोधात असताना आमची फक्त एवढंच मागणी आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्याची दखल घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावं. ज्यांनी त्या व्हॅलिडिटी प्राप्त केल्या असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि ज्यांनी त्या व्हॅलिडिटी देण्याकरिता त्यांना सहायता केली असतील, ते अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हावं. एक फार सरळ मागणी आहे आमची. आम्ही काही एक्स्ट्रा मागत नाही आहे की आम्हाला जास्तीचं दुसरं कोणी मागत असेल तसं आम्ही काही जास्तीचं मागत नाही, पण जो आमचा अधिकार आहे जो फार थोडासा वाटावता, 100मधला 1% वाटा होता आमचा, आम्ही तोच वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तर तो वाचवण्याकरिता शासनाने आमचं सर्व समाजांचं, समाज बांधवांचं, सर्वांचं मनोबल इथे ठेवण्याकरिता व आपल्यावर विश्वास ठेवण्याकरिता आपण सर्वांनी याच्यावर कारवाई करावं अशी मी स्वतः पण मागणी करतो, पूर्ण समाज बांधवांकडनं मागणी करतो. आणि वेळप्रसंगी काही वेगळा निर्णय घ्यावा लागेल तर त्याच्यासाठी पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तयार आहे. त्याच्यासाठी पण या मागणीला मी 1000% पाठिंबा देतो. पण परत एकदा मी राजेश राठोड साहेबांना विनंती करतो की आपण कमीत कमी औषध गोळी पुरता पण इथे लढण्याकरिता एनर्जी पाहिजे. आपल्यासारखे लोक जर आमच्यासोबत असले तर आम्ही तिथे लढू शकू, पण आपलं पाठबळ असणं फार आवश्यक आहे. आम्हाला सभागृहातली लढाई आम्ही लढतो, पण रस्त्यावरची जी खरी लढाई आहे, जी खरोखर दिशा ठरवते, समाजासाठी दिशा ठरू शकते, ती लढाई आपण लढतात. पण आपल्याला लढताना तिथे ताकद असणं गरजेचं आहे. आम्ही आज तुमच्या आजूबाजूला येऊन बसू शकतो, उद्याही बसणार, पण जे लढा तुम्ही लढतायत त्याला साथ देण्याकरिता आपले साथ पण आम्हाला आवश्यक आहे. म्हणून मी एवढी विनंती करेल की आपण औषध गोळ्याच्या स्वरूपात का ना असो, सलाईनच्या स्वरूपात का ना असो, पण थोडं काही तिथे औषध गोळ्या घेण्याचं आपण मान ठेवावं आणि आपल्या शरीराला थोडीशी ताकद मिळो, समाजाचं काम चांगलं हो अशी विनंती करतो. आणि आपल्या प्रत्येक मागण्यांना माझं पाठिंबा आहे लोकप्रतिनिधी म्हणून, आणि समाजाचा एक स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचा नातू म्हणून एक एवढं आपल्याला सांगतो की आपल्याला कांद्याला कांदा लावून पण उभं राहायची माझी तयारी आहे तिथे.